हॅलो फ्रेंड्स, मी मीनाक्षीच रेसिपीमध्ये अगदी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी इन्स्टंट केक तयार करणार आहे. तर आज मी व्हॅनिला प्रीमिक्सपासून केक तयार करणार आहे. तर झटपटसुद्धा होतो आणि वेळसुद्धा कमी लागतो. तर मी आज क्रिसमससाठी व्हॅनिला केक तयार करणार आहे. तर बघा, मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये स्टँडसुद्धा ठेवलेला आहे. तर हे आपण प्रीहीट करण्यासाठी ठेवूया. तर समोरची तयारी करूया. सुरुवातीला आपल्याला घ्यायचा आहे केक टीन. तर मी इथे 6 इंचचा केक टीन घेतलेला आहे. त्याला तेल लावून घेऊया जेणेकरून आपला केक चिकटणार नाही. तर इथे मी बटर पेपरसुद्धा नाही वापरणार आहे. तर त्यामध्ये आपल्याला थोडंसं मैदा टाकून घ्यायचा आणि सर्व साईडनी स्प्रेड करून घ्यायचा, म्हणजेच की सर्व साईडनी लावून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही, सर्व साईडनी मी मैदा लावून घेतलेला आहे. एक्स्ट्रा मैदा झटकून घ्यायचा आहे आपल्याला. तर बघा, दुसरीकडे मी एक बाऊल घेतलेला आहे. त्या बाऊलमध्ये आपण 1 कप म्हणजेच की 250 ml व्हॅनिला प्रीमिक्स घेतलेला आहे. तर हे आपण एका बाउलमध्ये टाकून घेऊया आणि त्यामध्ये घेतलेला 1 चमचा तेल. हे बिना फ्लेवरचं तेल आहे. हे छान पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा, थोडं पाणी टाकायचं आहे सुरुवातीला. तर याला अर्धा कप पाणी लागते आपल्याला. फ्लोई कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे. केकचं बॅटर बनवायचं आहे. तर बघा, आपण स्पॅच्युलाने बघूया फ्लोई आहे का. तर बघा कसं रिबिनसारखं पडत आहे. तर आपल्याला असंच बॅटर लागतं केक प्रीमिक्सचं. जास्त पातळसुद्धा नाही करायचं आणि जास्त घट्टसुद्धा नाही करायचं. घट्ट जर केलं तर केक वरतून क्रॅक होऊ शकते. म्हणजे पातळ जर केलं तर आतमध्ये बसू शकते, फुलणार नाही व्यवस्थित. तर हे पूर्ण बॅटर आपल्याला केक टीनमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि टॅप करून घ्यायचं. आणि नंतर एकदम लो फ्लेमवरती आपल्याला 25 ते 30 मिनिटं केक बेक करून घ्यायचा आहे. तर यावरती आपण झाकण लावून घ्या. तर बघा, मी कुकरच्या झाकणची शिट्टी काढलेली आहे. रिंग तशीच आहे. तर आणि हे 25 ते 30 मिनिट आपण बेक करून घेऊया. तर बघा 30 मिनिट झालेले आहे आणि केक बेक झालेला आहे का बघूया. केक किती सुरेख आपला बेक झालेला आहे. सुरी टाकून बघूया. तर बघा, सुरी आपली क्लीन निघालेली आहे. तर समजून घ्यायचा आपला केक छान बेक झालेला आहे. तर हे आपण काढून घेऊन 10 मिनिट थंड करून घेऊया. थंड केल्यामुळे छान केक होतो. तर बघा, थंड झालेला आहे. तर हे आपण साईडच्या कडा सोडून घेऊया, टीनमधून घेऊया आणि वरतून टॅप करून टर्न टेबलवर केक काढून घेऊया. तुम्ही असाही खाऊ शकता, खूप छान लागतो. तर बघा किती क्लीन निघालेला आपला टीन. सरळ करूया. छान मस्त स्पॉन्जी झालेला आहे. कुठंही क्रॅक आलेला नाही, कुठं बसलाही नाही आपला केक. तर याला आपण सुरुवातीला चाकूने आपल्याला निशाणी करायची आहे जेणेकरून धाग्याने आपल्या पटकन लेअर्स निघतील. तर मी इथे 3 लेअर्स करणार आहे. तर धागा लावायचा आणि क्रॉसमध्ये करून कट करून घ्यायचा आहे आपल्याला केक. तर बघू शकता तुम्ही किती छान आतमधून स्पॉन्जी आणि एकदम मस्त असा झालेला आहे. तर दुसरीसुद्धा लेअर मी कट करून घेणार आहे. तर हे साईडला ठेवूया. तर तोपर्यंत आपण क्रीमसुद्धा फेटून घेऊया, जोपर्यंत आपला आतमधलासुद्धा बेस थंड होईल. तर बघा, ज्या कपाने मी प्रीमिक्स घेतल्या त्याच कपाने मी क्रीम घेतलेली आहे. तर मी इथे ट्रोकोलाइट कंपनीची क्रीम वापरलेली आहे. तुम्ही कोणतीही घेऊ शकता. तर ही क्रीम आपल्याला एकदम थंडी हवी, बर्फ नको यामध्ये, फक्त आपल्याला थंडी हवी आहे. तर आपण फ्रीझरमधून काढून फ्रीजच्या डोअरमध्ये तुम्ही 1 ते 1.5 तास ठेवू शकता. तेव्हा आपली क्रीम छान फेटल्या जाते. तर बघा, आपल्याला घट्ट होईपर्यंत छान फेटून घ्यायची आहे. तर बघा, आपण फेटली तर हे टोक खाली वाकत आहे. तर समजून घ्यायचं की आपली क्रीम चांगली फेटली नाही. तर आणखीन आपल्याला फेटायची आहे. तर याला 7 ते 8 मिनिटं लागतं क्रीम फेटायला. तर बघू शकता टोक किती मस्त असं उभं राहिलेलं आहे. तर समजून घ्यायचं आपली क्रीम छान फेटलेली आहे. किती मस्त अशी सॉफ्ट आपली शायनिंग क्रीम झालेली आहे. जास्त जर फेटलं तर शाईन चालली जाते आणि एकदम घट्ट आपली क्रीम होते. तर बघा, तुम्ही पाणीसुद्धा लावू शकता. तुम्हाला फ्लेवर लावायचा असेल ते सुद्धा लावू शकता. तर मी सुरुवातीला पाणी लावलेलं आहे आणि वरतून क्रश टाकत आहे. आणि नंतर आपल्याला टाकायची आहे क्रीम.
जेवढी क्रीम लागते तेवढी आपण टाकू शकतो, जसा कस्टमरला आवडतो त्या पद्धतीचा. तर बघा छान प्लेन करून घ्यायचं आणि नंतर वरतूनसुद्धा तुम्ही क्रश टाकू शकता. जो आपण पाणी टाकतो बेसवरती त्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही क्रश टाकू शकता. तर बघा मी त्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला दाखवते. तर साईडच्या कळा आपल्याला बंद करून घ्यायच्या आहे क्रीम लावून. तर बघा इथे मी पाण्यामध्ये क्रश टाकलेला आहे, तो अशा पद्धतीने सुद्धा आपण वापरू शकतो. सर्व साईडने आपल्याला क्रशचं पाणी वापरायचं आहे. इथे मी पाइनॲपल क्रश वापरलेला आहे, तुम्ही कोणत्याही फ्लेवरचा क्रश वापरू शकता. क्रीम लावून छान स्प्रेड करून घ्यायचं आणि लावून घ्यायचं आहे सर्व साईडनं. तर बघा तिसरी लेअरसुद्धा मी लावलेली आहे. तर मी मधातली लेअर वरती ठेवलेली आहे आणि वरची लेअर मधात ठेवलेली आहे, जेणेकरून आपल्या केकची हाईट जास्त दिसेल. तर वरच्या साईडनं सुद्धा क्रश सिरप लावून घ्यायचं आहे आणि वरतून थोडीशी क्रीम लावायची आणि स्प्रेड करून घ्यायची आहे. तर सुरुवातीला थोडीच क्रीम लावायची आहे वरतून वरच्या साईडनी आणि अलगद केक आपल्याला उचलून घ्यायचा आहे. तर तुम्हाला ज्या पद्धतीनं होईल त्या पद्धतीने तुम्ही केक बेसवर सुद्धा ठेवू शकता किंवा असा स्पॅच्युलाने उचलू सुद्धा शकता. तर हे आपल्याला समोरची तयारी करेपर्यंत केक फ्रीजमध्ये ठेवायचा आहे.